कनेक्टिंग लिंकवर जिथे कनेक्टर आहे तिथे 2 त्या ठिकाणी खड्डे आहेत, पण पूर्ण कनेक्टिंग लिंकवर खड्डे पडले आहेत वगैरे हे योग्य नाही। राज्यामध्ये विशेषतः MMR रिजन असेल, ठाणे, रायगड, पालघर असेल, पुण्याचा काही भाग असेल, नाशिकचा काही भाग असेल आणि इतरही काही भागांमध्ये अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस आहे। कालपासनं आपण वेगवेगळे अलर्ट दिलेले आहेत। विशेषतः या भागामध्ये 6 तारखेपर्यंत सातत्याने अतिशय मुसळधार पाऊस असेल, वादळं देखील येतील, ॲव्हरेजच्या पेक्षा कितीतरी जास्त पाऊस होईल अशा प्रकारची जी काही अलर्ट्स आहेत ही अलर्ट्स आपण देतो। त्या भागातल्या नागरिकांना देखील आपण सातत्याने दर 3 तासांनी SMS देखील पाठवतो, वेगवेगळ्या प्रकारचे अलर्ट्स देखील आपण देतो आहोत। आज अनेक ठिकाणी शाळांना आपण सुट्टी दिली आहे। लोकांना आपण विनंती केलेली आहे की प्रवास टाळता आला तर तो टाळला पाहिजे, जेणेकरून आता ज्या प्रकारे पाऊस आणि ज्या प्रकारचं वादळ आहे त्याच्यामुळे काही अपघात त्या ठिकाणी होऊ नयेत या दृष्टीने त्याचा देखील अलर्ट आपण दिलेला आहे। NDRF, SDRF आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवून आहे। ज्या ज्या ठिकाणी अडचणी तयार होत आहेत त्या ठिकाणी अडचणी दूर करण्याचा प्रयत्न चाललेला आहे। फक्त माझी विनंती आहे, यावेळी आपण नीट अलर्ट सगळ्यांना देतो, लोकांनी ते अलर्ट्स फॉलो करावीत आणि शक्यतोवर त्या अलर्ट्सप्रमाणेच आपण त्या ठिकाणी बाहेर पडावं अशा प्रकारची माझी विनंती आहे। खड्डे मोठ्या प्रमाणात पडले आणि त्यावर आता खूप सोशल मीडियावर असं आहे, कनेक्टिंग लिंकवर जिथे कनेक्टर आहे तिथे 2 त्या ठिकाणी खड्डे आहेत, पण पूर्ण कनेक्टिंग लिंकवर खड्डे पडले आहेत वगैरे हे योग्य नाही आहे। मुळामध्ये काही लोकांना याच्यातच आनंद आहे की कुठल्याही गोष्टीला खूप ॲम्प्लिफाय करायचं। आपल्याला कल्पना आहे कुठलंही काम झाल्यानंतर पहिला पाऊस जो असतो या पावसानंतर त्याच्यावर दुसरी लेअर येते, कारण त्या पावसामध्ये आपण त्याची ड्युरेबिलिटी टेस्ट करत असतो। त्या पावसामध्ये त्या ठिकाणी काय अडचणी येतील ते आपण टेस्ट करत असतो। पण हरकत नाही, निंदकाचे घर असावे शेजारी, त्यामुळे निश्चितपणे त्या संदर्भात योग्य काळजी MSRDC घेईल। आणि पुन्हा एकदा सांगतो, दरवेळेस तेच त्या गोष्टी सांगाव्या लागतात। नवीन उड्डाण पूल केला की त्या ठिकाणी मास्टिक एस्फाल्ट आपण जेव्हा टाकतो ते सुरुवातीला जमाच होतं, त्याच्यानंतर मग ते त्या ठिकाणी योग्य पद्धतीनं चालतं। अनेक ठिकाणी आपल्याला केलेलं काम जे आहे ते सेटल करावं लागतं। या इंजिनिअरिंग गोष्टी आहेत, तथापि निश्चितपणे जर हे लक्षात आणून दिलेलं आहे तर त्याच्याकडे लक्ष दिलं जाईल। कुठे जर काही कमतरता असतील तर त्या कमतरता दूर करता येतील। पण देशातला सर्वात उंच पूल, देशातले सर्वात रुंद बोगदे, देशामध्ये डॅमच्या खाली बोगदा हे पहिल्यांदा आपण करून दाखवलेलं आहे। त्यामुळे निवड टीका करणं हे टीकाकारांनी लक्षात घेतलं पाहिजे। त्या इंजिनियर्स ज्यांनी हे काम केलेलं आहे त्यांनाही धन्यवाद दिले पाहिजे। तथापि जे काही या ठिकाणी सोशल मीडियावर त्यांनी मांडलेलं आहे, काय रेक्टिफाय करायचं असेल तर रेक्टिफाय केलं जाईल।